दक्षिणचे वंचितचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नेहरूनगर येथे पदयात्रा काढण्यात आली। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नेहरूनगर आणि परिसरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी नुकतीच पदयात्रा काढली। या पदयात्रेत त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। स्थानिकांच्या गरजा आणि समस्यांविषयी संवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली। संतोष पवार यांनी या पदयात्रेतून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध भागांना भेटी दिल्या। त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न ऐकले। ते म्हणाले की आपल्या भागातील नागरिकांनी आजवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांना निवडून दिले, तरी देखील भागातील अनेक मूलभूत सुविधा अद्याप अपूर्णच आहेत। पवारांनी सध्याच्या लोकप्रतिनिधींवर टीका करताना सांगितलं की ते फक्त किती कोटींचा विकास केला याचे मोठमोठे दावे करतात, परंतु प्रत्यक्षात स्थानिक विकासाच्या आघाडीवर काहीच कृती होताना दिसत नाही। या स्थितीत आता बदल घडवून आणण्याची गरज आहे, असं ते म्हणाले। यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचं आवाहन करत पवार म्हणाले की आगामी 20 नोव्हेंबर रोजी आपल्या अनुक्रमांक 12 समोरील गॅस सिलेंडर या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या, असं आवाहन त्यांनी केलं। या पदयात्रेदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि मार्ग फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। त्यांनी स्थानिकांच्या समर्थनाची अपेक्षा व्यक्त केली आणि आगामी निवडणुकीत संतोष पवार यांना संधी देण्याचं आवाहन केलं।